लाडक्या बहिणींसाठी सर्वप्रथम आनंदाची बातमी म्हणजे ऑक्टोबर महिन्याच्या हप्त्याचे वितरण सुरू झाले असून लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पैसे देखील जमा होण्यास सुरुवात झाली आहे। आता हा ऑक्टोबर महिन्याचा हप्ता तुम्हाला कधीपर्यंत जमा होणार आहे, तसेच कोणाकोणाला योजनेचा ऑक्टोबर महिन्याचा हप्ता मिळणार आहे आणि उर्वरित म्हणजेच की जून महिन्यापासून ज्यांचे पैसे बंद झाले होते त्यांची काय अपडेट आहे, ई केवायसी होत नाही तर काय करावे, अशा विविध प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायला आणि तुम्ही फेसबुकवर पाहत असल्यास पेजला फॉलो करायला विसरू नका। तर नमस्कार मित्रांनो, मी विराज। लाडकी बहीण योजनेच्या ऑक्टोबर महिन्याच्या हप्त्याचे वितरण आजपासून सुरू झाले आहे आणि लक्षात घ्या 4, 5, 6 आणि 7 म्हणजेच की 7 नोव्हेंबर पर्यंत सर्व लाडक्या बहिणींना योजनेचे पैसे मिळणार आहेत। साधारणपणे 2,30,00,000 ते 35,00,000 महिलांना योजनेचा ऑक्टोबर महिन्याचा हप्ता वितरित केला जाणार असल्याची माहिती महिला व बालविकास विभागाच्या वतीने देण्यात आलेली आहे आणि म्हणूनच लाडक्या बहिणींसाठी ही एक आनंदाची बातमी असणार आहे। दुसरा प्रश्न आता यामध्ये असणारा महत्त्वाचा म्हणजे आमची ई केवायसी झाली नाही, मग आम्हाला लाडकी बहीण योजनेचा ऑक्टोबर महिन्याचा हप्ता मिळणार आहे का? तर लक्षात घ्या, ऑक्टोबर महिन्याच्या हप्त्याचा आणि ई केवायसीचा कोणत्याही प्रकारचा संबंध येणार नाही। म्हणजेच तुमची ई केवायसी झाली असेल तरी देखील तुम्हाला पैसे मिळणार आहेत, ई केवायसी झाली नसेल तरी देखील तुम्हाला पैसे मिळणार आहेत। ई केवायसी आणि ऑक्टोबर महिन्याच्या हप्त्याचा कुठल्याही प्रकारचा संबंध नाही। ऑक्टोबर महिन्याच्या हप्त्यासाठी ई केवायसीची सूट सरकारने याआधीच दिली आहे, कारण ई केवायसी करण्याकरता महिलांना 18 नोव्हेंबर पर्यंतची मुदत आहे। त्यामुळे तुम्हाला ई केवायसी झाली असेल नसेल तरी देखील ऑक्टोबर महिन्याचे पैसे मिळण्यास कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही। तर दुसरा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे ऑक्टोबर महिन्याचा हप्ता हा 1,500 रुपये असणार का 2,100 रुपये असणार? कारण अनेक महिलांचा हा प्रश्न आहे की 2,100 रुपयांचं झालं काय? तर लक्षात घ्या, 2,100 रुपयाबाबतचा निर्णय अजूनही सरकारद्वारे घेतला गेला नाही। जेव्हा निर्णय होतो तेव्हा त्याचा एक GR येतो, परिपत्रक येतं आणि मग तो निर्णय सरकारकडून जाहीर केला जातो आणि त्याची अंमलबजावणी सुरू होते। परंतु 2,100 बाबत अजून कोणत्याही प्रकारची अपडेट नाही। त्यामुळे आता जो ऑक्टोबर महिन्याचा हप्ता जमा होणार आहे तो 1,500 रुपयांप्रमाणेच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होण्यास सुरुवात देखील झाली आहे। तुम्हाला ऑक्टोबर महिन्याचे पैसे आले असतील तर कमेंट करून सांगायला विसरू नका। आता यानंतर पुढचा एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ई केवायसी होत नाही तर आम्ही काय करावे? लक्षात घ्या, लाडकी बहीण योजनेच्या ई केवायसी साठी 18 नोव्हेंबर पर्यंत मुदत देण्यात आली आहे। याबाबत आपल्या महिला व बालविकास मंत्र्यांनी मागील 1 महिन्यापूर्वी पूरग्रस्त विभागातील ज्या महिला आहेत त्यांच्यासाठी 15 दिवसांची आम्ही मुदतवाढ देऊ असे सांगितले होते। त्या संदर्भात आपले उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी देखील हा उल्लेख केला होता। आता 18 नोव्हेंबर जरी अंतिम मुदत असली तरी वेबसाईट जर चालली नाही तर सरकारला यामध्ये मुदत वाढवून द्यावी लागेल। पण लक्षात घ्या, तुम्ही ई केवायसी करताना चुकीच्या पद्धतीने ई केवायसी करायला जाऊ नका। ई केवायसी करण्यासंदर्भातील अनेक व्हिडिओ तुम्हाला आपल्या पेजवर आणि आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील, ते व्यवस्थित पाहून मग तुमची ई केवायसी करा। प्रश्नांची उत्तरे कशी द्यायची आहेत, तुमची कास्ट म्हणजे तुमची जात प्रवर्ग कसा निवडायचा, सर्व माहिती आपण त्यामध्ये सांगितली आहे। आता पुढे एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आम्हाला पती नाहीयेत, वडील नाहीयेत, पेपरला एक बातमी आली होती की नातेवाईकांचे आधार कार्ड टाकून आम्ही आमची ई केवायसी करावी का? तर लक्षात घ्या, हे 100% खोटं आहे। याबाबत मी आधी देखील व्हिडिओ केला आहे। लक्षात घ्या, लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई केवायसी करण्याकरता GR आला होता आणि या GR मध्ये फक्त पती आणि वडील दोघांचीच नावं सांगण्यात आली होती। त्या संदर्भातील आपण वेबसाईटवर देखील माहिती बघतोय, वेबसाईटवर देखील त्या ठिकाणी फक्त पती आणि वडील दोघांचा उल्लेख करण्यात आला आहे। नातेवाईक हा शब्द तिथे कुठेही देण्यात आलेला नाही। म्हणून नातेवाईकांची किंवा इतर कोणाचेही आधार कार्ड टाकून तुम्ही ई केवायसी करायला जाऊ नका, अन्यथा तुमची ई केवायसी चुकीच्या पद्धतीने होऊन तुम्हाला योजनेतून बाद देखील केले जाऊ शकते। आता मग ज्यांना पती नाहीत, वडील नाहीत त्यांनी काय करायचं? तर काही माहिती सूत्रानुसार माहिती अशी मिळत आहे की लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्यांना पती नाहीत, वडील नाहीत त्यांचे एक वेगळ्या पद्धतीने ई केवायसी सरकार करून घेऊ शकतं किंवा त्यांच्यासाठी एखाद्या वेगळ्या योजनेअंतर्गत 1,500 रुपये महिन्याला सरकार देऊ शकतं। परंतु चुकीच्या पद्धतीने ई केवायसी केल्यास तुम्ही अपात्र ठरता, म्हणून ई केवायसी करताना घाई करू नका। याबाबत सरकार कोणते अपडेट देईल त्यासाठी आपण वाट पहा आणि अपडेट दिल्यानंतर तुमची ई केवायसी प्रक्रिया तुम्ही पूर्ण करू शकता। म्हणून ही एक बाब तुम्हाला लक्षात घ्यायची आहे की ई केवायसी करताना ज्यांना पती नाहीत, वडील नाहीत त्यांनी घाई करू नका। याबाबत सरकार कोणती ना कोणती अपडेट देऊन तुमची ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घेईल, पण नातेवाईकांचे आधार कार्ड वगैरे वापरून चूक करू नका। आता यामधील पुढचा एक महत्त्वाचा प्रश्न जो एक वारंवार विचारला जात असतो ते म्हणजे की लाडकी बहीण योजनेची परत नोंदणी आम्हाला करायची आहे तर होईल का? किंवा ई केवायसी करताना आमची चूक झाली आहे, आता आम्ही काय करायचं? लक्षात घ्या, ई केवायसी करताना चूक झाली असल्यास तुम्ही घाबरून जाऊ नका। एडिटचा ऑप्शन त्या ठिकाणी उपलब्ध नाही।
म्हणून तुमची ई-केवायसी चुकली असेल तर लगेच तुम्हाला काहीच करण्याची आवश्यकता नाही. सरकार काय ई-केवायसी करताना चूक झाली म्हणून पैसे बंद करेल असे लगेच होणार नाही. सरकार तुमची सर्व माहिती तपासेल आणि त्यामध्ये तुम्ही पात्र ठरत असाल तर तुम्हाला पात्र करेल. आणि तुम्ही जर ई-केवायसी करताना चुकीची माहिती दिली असेल तरी देखील तुमची माहिती जर सगळं सरकारने चेक करून ती जर बरोबर दिसली तर सरकार अशा महिलांना अपात्र करणार नाही, त्यांना देखील योजनेचे पैसे चालू ठेवेल. म्हणून ई-केवायसी करताना चूक झाली असेल तरी घाबरून लगेच जाऊ नका, थोडं वाट पहा. याबाबत अजून विविध प्रकारच्या बाबी समोर येणार आहेत आणि मग सरकार ई-केवायसी करणाऱ्या महिलांची अंतिम यादी जाहीर करून त्यांना योजनेचे यामध्ये काही अशा लाडक्या बहिणी आहेत की ज्यांना जून महिन्यापासून योजनेचे पैसे बंद झाले होते आणि त्यांना सप्टेंबर महिन्याचे पैसे आले आहेत. मग त्या लाडक्या बहिणींचा एक सोपा प्रश्न आहे की आम्हाला जून पासून ते ऑगस्ट पर्यंत पैसे आले नाहीत, म्हणजे 3 महिन्यांचे पैसे आम्हाला आले नाहीत, परंतु आम्हाला सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये जमा झाले आहेत. मग आम्हाला ऑक्टोबर महिन्याचे पैसे येणार का? तर लक्षात घ्या, तुम्हाला ऑक्टोबर महिन्याचे पैसे मिळणार आहेत. ज्या लाडक्या बहिणींना सप्टेंबर महिन्याचा हप्ता आला आहे त्या सर्व लाडक्या बहिणींना ऑक्टोबर मध्ये देखील पैसे दिले जाणार असल्याचे सांगितले गेले आहे. म्हणूनच तुम्हाला सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये आले असतील तर तुम्हाला ऑक्टोबर महिन्याचे देखील 1500 रुपये जमा होतील. हा, तुमचे जे 2-3 महिन्यांचे प्रलंबित हप्ते आहेत त्याबाबत अजून कोणतीही अपडेट नाही, परंतु तुम्हाला ऑक्टोबर महिन्याचे 1500 रुपये मात्र आज जमा होतील. आज म्हणजे आजपासून वितरण सुरू झाले आहे. साधारणपणे मी सांगितलं आधीच की 7 तारखेपर्यंत सर्व लाडक्या बहिणींना आता हा ऑक्टोबर महिन्याअंतर्गत 1500 रुपये तुमच्या आधार कार्डशी लिंक असलेल्या बँक खात्यावरती जमा होणार आहेत. आता ज्यांना बँक खाते बदलायचे आहे, अनेक लाडक्या बहिणींचा एक प्रश्न आहे की आम्हाला आमचे बँक खाते बदलायचे आहे, तर लक्षात घ्या, बँक खाते बदलण्यासाठी तुम्हाला दुसरं काही करावं लागत नाही. तुम्हाला यासाठी काय करावं लागतं की तुमचे फक्त आधार कार्ड त्या बँकशी लिंक किंवा सीडिंग करून घ्या. म्हणजेच की समजा तुम्हाला पोस्टात तुमचे पैसे पाहिजे आहेत तर पोस्ट बँक एक चांगला वे आहे किंवा मार्ग आहे आपण समजूया. सॉरी, थोडेसे गडबड होत आहे. तर पोस्ट बँकेमध्ये काय असतं की तुम्ही जेव्हा जाऊन तुमच्या इंडियन पोस्ट पेमेंट बँकमध्ये अर्थात पोस्टात जाऊन अकाउंट काढता तर ते अकाउंट तुमच्या आधार कार्डशी डायरेक्ट लिंक होतं. त्यासाठी तुम्हाला काही वेगळी प्रोसेस करावी लागत नाही आणि तुमचे आधीच्या बँकेचे अकाउंट ऑटोमॅटिकली अनलिंक किंवा डिसीड करतं आणि इकडे तुमचं अकाउंट लिंक किंवा सीड होतं. म्हणून तुमचे पैसे त्यापुढे तुमच्या पोस्ट ऑफिसच्या बँकेमध्ये जमा होतील. आणि तुम्हाला दुसरी एखादी बँक पाहिजे असेल, समजा युनियन बँक पाहिजे आणि तुमच्या आधी बँक ऑफ महाराष्ट्र, तुम्हाला बँक ऑफ महाराष्ट्र मधलं अकाउंट आधी डिसीड करावं लागतं आणि त्यानंतर तुमचं युनियन बँकेचं अकाउंट सीड करावं लागतं आणि मग तुमचे पैसे युनियन बँकेमध्ये जमा होतात. लाडकी बहीणवर देखील त्याची ऑटोमॅटिकली अपडेट होते कारण हे पैसे डीबीटी मार्फत जमा होतात. आता याच्या व्यतिरिक्त तुमचे कोणते प्रश्न असल्यास आम्हाला कमेंटमध्ये विचारायला विसरू नका. ही महत्त्वाची व्हिडिओ शेअर करायला, फॉलो करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.